बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव सब स्टेशनवर गोळेगाव खुर्द सावरगाव येथील शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं। 8 तास विद्युत पुरवठ्यासाठी शेतकऱ्यांनी हे आंदोलन पुकारलं आहे। जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव सब स्टेशन अंतर्गत गोळेगाव खुर्द सावरगाव येथील शेतकऱ्यांनी शुक्रवारी सकाळपासून आसलगाव येथील सब स्टेशनवर ठिय्या आंदोलन केलं। एकीकडे पाठोपाठ येणाऱ्या नैसर्गिक संकटांनी शेतकऱ्यांचं कंबरड मोडलंय। या नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचं प्रचंड नुकसान झालंय, तर दुसरीकडे पर्यायी व्यवस्था म्हणून शेतकरी रब्बी पिकाकडे मोठ्या अपेक्षेनं पाहत आहे। परंतु रब्बी पिकाला पाणी पुरवठा करण्याची सुविधा शेतकऱ्यांकडे अजूनही वीज वितरणाच्या ढेपाळलेल्या कारभारामुळे पाण्याअभावी शेतकऱ्यांची शेती पिके सुकू लागली आहे। त्यामुळे जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव सब स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गाडेगाव खुर्द आणि सावरगाव येथील शेतकऱ्यांमध्ये महावितरण विरुद्ध तीव्र रोष व्यक्त करण्यात येत आहे। गाडेगाव खुर्द आणि सावरगाव येथील आम्ही सर्व शेतकरी आज आसलगाव येथील सब स्टेशनवर आलेलो आहोत। सरकारी नियमानुसार दिवसाला 8 घंटे लाईट मिळावी हा नियम असताना सुद्धा आम्हाला हप्त्यातून 4 दिवस रोज रात्री अनवाणी पायाने शेतामध्ये पाणी देण्यासाठी जावं लागत आहे। त्यामुळे आमच्यावर हा फार मोठा अन्याय होत आहे। अशा परिस्थितीत जर शेतकऱ्यांसोबत काही अनुचित प्रकार घडला तर त्याला कोण जबाबदार राहील? यासाठी आम्ही आज सर्व शेतकरी सबस्टेशनला आलेला आहे। आम्ही निवेदन दिलेलं आहे की आम्हाला रोज दिवसाला 8 तास आलटून पालटून दिवसाला 8 तास आम्हाला वीज मिळावी, जेणेकरून आम्ही योग्य प्रकारे शेतीमध्ये पाणी देऊ शकू। आणि जे काही आमचे ट्रान्सफॉर्मर ज्याच्यावर ओव्हरलोडिंग झालेलं आहे किंवा ज्या ओव्हरलोडिंगमुळे त्याच्यावर फॉल्ट होत राहतात, तर त्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे की ते फॉल्ट न हो यासाठी आम्हाला वाढीव अतिरिक्त दोन्ही गावामध्ये 2-2 ट्रान्सफॉर्मर देण्यात यावे। या आणि ज्या काही आमच्या मागण्या इतर आहेत, ज्या नादुरुस्त जे वाहिनी आहेत किंवा मग वायरिंग आहेत किंवा पोल पडलेले आहेत, ते सुद्धा आम्हाला येत्या 4 दिवसामध्ये व्यवस्थित करण्यात यावे, यासाठी आम्ही इथं आलेलो आहे। जर आमची मागणी आजच्या तारखेत कोणत्याही प्रशासनाने अधिकाऱ्याने जर मान्य केली नाही तर आम्ही सर्व शेतकरी इथं सामूहिक आत्मदहन करणार आहोत, याचा इशारा आम्ही आज प्रशासनाला दिलेला आहे।